नमस्कार मित्रांनो, मागच्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होता 106%. तर मित्रांनो, यावर्षी पाऊस किती राहणार, कसा राहणार, सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मान्सून 2026 बाबत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, कोणत्या महिन्यात जास्त आणि कोणत्या महिन्यात कमी पाऊस आणि कोण्या महिन्यात सरासरीपेक्षा कमी आणि कोण्या महिन्यात सरासरीपेक्षा जास्त, या सर्व विषयी तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही मागच्या वर्षी 2025ला पाऊस पाहिला, 2024ला पाऊस पाहिला, तर यावर्षी नक्कीच तसा पाऊस नसणार नाही आहे मित्रांनो. कारण यावर्षी अल निनोचं सावट असण्याची खूप दाट शक्यता आहे. तर तुम्ही तशा प्रकारे पाऊस पाहिला हा कमीच असणार आहे, म्हणजे दुष्काळात सावट हे नक्कीच असणार आहे. तर 92%च IMDने हवामान विभागाने अंदाज वर्तवले आहे संपूर्ण देशासाठी. हा पाऊस म्हणजे 87 सेंटीमीटर पाऊस पडणार आहे. म्हणजेच कोणत्या भागामध्ये किती पाऊस राहणार तेही तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, 87 सेंटीमीटर पाऊस हा पूर्णपणे काही भागामध्ये जास्त तर काही भागामध्ये कमी अधिक प्रमाणात पडणार आहे. 87 सेंटीमीटर पाऊस 90 ते 95% जर असेल तर हा सरासरीपेक्षा कमीच पाऊस आहे. म्हणजेच 87 सेंटीमीटर पाऊस होईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि ज्यावेळेस तुम्ही पाहिलं 90%च्या खाली 89%, 88%, 87% जर पाऊस असेल सरासरीच्या, तर तो खूपच कमी पाऊस समजला जातो. म्हणजे दुष्काळाचं सावट हे 100% आहेच मित्रांनो यावर्षी. त्याचबरोबर सरासरीपेक्षा वरचे दोन बाजू जे आहेत 104%. यावेळेस विदर्भात पाऊस पडेल का? तर मित्रांनो, विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता ही खूप कमी आहे. कारण ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा खंड राहणार आहे. त्याचबरोबर कोकणमध्ये 42 सेंटीमीटर पाऊस हा ऑगस्टमध्ये पडणार आहे. आणि जून जुलैमध्ये पेरणी इतकाच पाऊस राहणार आहे मित्रांनो. जून जुलै काळजी करण्यासारखे आहेत मित्रांनो. जर हा पाऊस कमी झाला तर शेती क्षेत्राला खूप मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कोकणमध्ये जास्त पाऊस पडणार आहे, पण फक्त कोकणमध्येच हा अंदाज देण्यात आला आहे. ऑगस्ट सप्टेंबर चाललेला आहे. ऑगस्टमध्ये एल निनो आहे आणि सप्टेंबरमध्येही एल निनो राहणारच आहे. म्हणजेच काय, पावसाचं प्रमाण कमी आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे मित्रांनो. पण मी तुम्हाला इतकंच पुन्हा सांगतो की याला इंडियन ओशन डायपोल म्हणजेच IOD जो आहे तो धन राहणार आहे. म्हणजेच अरबी समुद्राचं तापमान जास्त आहे आणि बंगालच्या उपसागराचं तापमान कमी आहे. आणि इंडियन ओशन डायपोल जर धन असेल तर भारत देशासाठी तो लहान असल्यासारखंच आहे. म्हणजे जरी एल निनो असला तरी पाऊस हा पडणारच आहे. म्हणजे पिकापुरता पाऊस हा नक्की पडणारच आहे.